अशक्य ही शक्य करतील स्वामी. या वाक्याचा अर्थ काय आहे? आता मी तुम्हाला जो किस्सा सांगणार आहे ना, त्यावरून तुम्हाला नक्की कळेल. देऊळ बंद हा चित्रपट तर तुम्ही नक्की पाहिला असेल. स्वामींवरची भक्ती कशी असावी हे या चित्रपटामधून उत्तमरित्या सांगितलं आहे. प्रवीण तरडे यांची ही पहिलीच फिल्म. पण तुम्हाला माहीत आहे का की प्रवीण तरडे यांना या चित्रपटाची कथा कशी सुचली? नमस्कार, माझं नाव रोहित शिंदे आणि तुम्ही पाहताय सिनेमा. प्रवीण तरडे हे एका कार्यक्रमाचे मॅनेजमेंट बघत होते. तिथे त्यांना निलेश कोंडालकर भेटले. निलेश कोंडालकर यांचे मित्र कैलाश वाणी यांना एक डॉक्युमेंटरी तयार करायची होती, म्हणून त्यांना तू जाऊन भेट असं प्रवीण यांना सांगितलं. प्रवीण तरडे हे त्यांना जाऊन भेटले. कैलाश वाणी यांना स्वामींवर एक डॉक्युमेंटरी तयार करायची होती. बजेटही डिसाईड झालं. उद्या गुरु माऊली यांना भेटायला नाशिकला जायचं आहे, तुम्ही स्टोरी तयार करून ठेवा असं प्रवीण तरडे यांना सांगितलं. पण डॉक्युमेंटरीज असल्यामुळे प्रवीण तरडे यांनी एवढा काही विचार केला नाही. दुसऱ्या दिवशी कैलाश वाणी यांचा फोन आला. प्रवीण तरडे उठले आणि सर्व ताफा हा नाशिककडे रवाना झाला. प्रणित कुलकर्णी यांनी स्टोरी तयार झाली का असं विचारलं. त्यावर प्रवीण तरडे म्हणाले, सुचेल मला, तू नको टेन्शन घेऊ. प्रवीण तरडे यांना वॉमिटिंगचा त्रास असल्यामुळे ते गाडीमध्येच झोपले. ते डायरेक्ट नाशिकलाच उठले. तिथे त्यांना गुरु माऊली यांना ती स्टोरी ऐकवायची होती, पण स्टोरी तर काय तयार झाली नव्हती. त्यांना असं वाटलं की थोडा वेळ मिळेल, त्यामध्ये ते काहीतरी विचार करतील, पण त्यांना लगेचच आतमध्ये बोलवलं. गुरु माऊली आले, म्हणाले करा चालू. प्रवीण तरडे यांच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. प्रवीण तरडे यांना गोष्ट काय सुचली नव्हती, तरी त्यांनी एक गोष्ट रँडमली सांगायला सुरुवात केली आणि स्वामींच्या कृपेने ती गोष्ट आपोआप त्यांच्याकडून रचली गेली. गुरु माऊली यांना ती गोष्ट खूप आवडली. यावर डॉक्युमेंटरी नाही तर यावर चित्रपट बनायला हवा असं त्यांनी सांगितलं. प्रवीण तरडे यांनी त्या दिवशी जी कथा सांगितली तीच कथा आपण देऊळ बंद या चित्रपटामध्ये पाहिली. म्हणूनच म्हणतात मित्रांनो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशाच फिल्मी कंटेंटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा.